नमस्कार मंडळींनो, आजच्या 22 जुलै 2026च्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना संदर्भातील सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की योजनेच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, कोणकोणत्या पशुपालन प्रकल्पांना नक्की लाभ मिळणार आहे, अनुदानाची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी. ओके, या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याविषयी जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जी आहे ती राज्यभर सुरू असून जिल्हा स्तरावर तिची आता अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि महिलांना पशुपालनाद्वारे स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे हाच आहे. ओके, आता जर दुसरी अपडेट आपण बघितली तर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला आता प्राधान्य जास्त दिले जात आहे. ओके, पात्र लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अर्ज करावेत असे पशुसंवर्धन विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेन. ओके, तुम्हाला दुहेरी रोजगार मिळेल. ओके, एकतर शेती, बॅकअपला हा रोजगार. ओके, त्यामुळे तुमचं जे उत्पन्न आहे ते एकदम स्थिर राहील, स्टेबल राहील. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू आहे तेथे लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे. आता या योजनेत कोणकोणते प्रकल्प समाविष्ट आहेत ते सुद्धा आपण थोडंसं पाहूया. ओके, आता या योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या पशुपालन व्यवसायांना प्रोत्साहन सध्या दिले जात आहे. यामध्ये दुग्ध व्यवसायासाठी गाय किंवा म्हैस पालन, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, पशुधनासाठी शेड बांधकाम तसेच आवश्यक उपकरणांची खरेदी यांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. आता अनुदानाबाबत एक महत्त्वाची माहिती आलेली आहे, तीसुद्धा आपण पाहूया. ओके, आता योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्पानुसार सुमारे 50% ते 75% अनुदानाचा लाभ दिला जात आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर पात्र विशेष प्रवर्गांसाठी शासनाच्या नियमांनुसार अधिक अनुदानाची म्हणजे जास्त अनुदानाची तरतूद आता करण्यात आलेली आहे. ओके, आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत थोडीशी माहिती आहे. ओके, कोणकोणती कागदपत्रे लागतील ओके ती बघूयात आपण. आता अर्ज करताना मंडळींनो, आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला जर लागू असल्यास आणि आवश्यक असल्यास पशुपालन प्रशिक्षणाचा पुरावा तुम्ही तयार करून ठेवा. पूर्ण आणि अचूक कागदपत्रे असल्यास अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते तुमची. ओके, आणि या योजनेद्वारे बेसिकली दुग्ध उत्पादन वाढवणे, आधुनिक पशुपालनाला ओके या अपडेटमध्ये तुम्ही बघू शकता. जी 6वी अपडेट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की या योजनेद्वारे बेसिकली होणार काय, दुग्ध उत्पादन वाढणे, आधुनिक पशुपालनाला प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्माण करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा शासनाचा काय मुख्य उद्देश आहे. यामुळे शेतीसोबत पशुपालनातूनही अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होत आहे. आता सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही मंडळींनो या योजनेसाठी अर्ज करणार असाल किंवा अर्ज केला असेल तर सर्व कागदपत्रे पूर्ण असल्याची तुम्ही खात्री करून घ्या. अर्जाची स्थिती संबंधित पशुसंवर्धन विभाग किंवा अधिकृत पोर्टलवर तुम्ही नियमित तपासून घ्या. कोणत्याही दलालावर किंवा अनधिकृत व्यक्तीवर विश्वास तुम्ही ठेवू नका. फक्त शासनाच्या अधिकृत सूचनांवरच तुम्ही लक्ष द्या. पुढील प्रक्रिया तुम्ही तुमची पूर्ण करून घ्या. ओके, आणि एक अजून महत्त्वाची माहिती, 22 जुलै 2026 उपलब्ध अधिकृत माहितीनुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या पात्रता नियमांमध्ये किंवा अनुदानाच्या संरचनेत अजून कोणताही नवीन मोठा अधिकृत बदल जाहीर करण्यात आलेला नाही आहे. ओके, आणि अशाच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, शेतकरी योजना, सौरपंप योजना, PM किसान योजना, पीक विमा आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझं बडी नावाचं हे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.